आणि आता पाहूयात पुणे जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. पुण्यात अपघातामध्ये नुकसान झाल्यास आता पीएमएल भरपाई देणार आहे. वैयक्तिक किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्यास संबंधित मालमत्ता धारकांना नुकसान भरपाई मिळणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं नुकसान भरपाई देण्याचं धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे. आता पाहूयात नाशिक जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. नाशिकच्या कुंभमेळा आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर सरकारकडनं हजारो कोटींचा निधी खर्च केला जातोय. बंद पडलेल्या 100 ते 125 मराठी शाळा वाचवता आल्या असत्या असं मत सुप्रीम कोर्टातल्या न्यायमूर्तींनी व्यक्त केलं. त्यावर आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुंभमेळा हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. शाळांसाठी सरकार वेगळा निधी देईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. देशात कांद्याचे दर 59% वाढलेत. आता बाजारातील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केलेत. त्यासाठी नाशिकमधून देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ट्रेननं कांदा पाठवला जाणार आहे. त्यासाठी कांदा एक्सप्रेस गाडी चालवली जाणार आहे. अमरावती रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांचं सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षा आणि लिफ्ट सुरक्षेची तपासणी होणार आहे. तसंच ICU, NICU, PICU आणि CCU विभागाचं विशेष फायर ऑडिट देखील करण्यात येणार आहे. आणि आता पाहूयात संभाजीनगर जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. संभाजीनगरमधील अजबनगर इथल्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये उंदीर फिरताना दिसलाय. हा संपूर्ण प्रकार एका ग्राहकानं कॅमेऱ्यामध्ये कैद केला. ग्राहक जेवण करत असलेल्या जागेतच उंदीर मोकाटपणे फिरत असल्याचं दिसत असल्यामुळे हॉटेलमधील स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. संभाजीनगर शहरात आणि लगतच्या उपनगरात अनधिकृत प्लॉटिंगला आळा घालण्यासाठी आता ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहराच्या जवळ असलेल्या भागांवर नजर ठेवण्यात येईल. रस्त्यावरनं दिसत नसलेल्या प्लॉटिंगवर देखील या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. संभाजीनगर विमानतळाचं आता खासगीकरण करण्यात येणार आहे. देशातील एकूण 11 विमानतळाचं खासगीकरण होणार आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळाचा समावेश आहे. खासगीकरणामधून तरी आता संभाजीनगर विमानतळाकडे केंद्र आणि राज्य सरकार लक्ष देईल अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.